नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन पुणेमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी शुभम तुमच्या समोर आजच्या द हिंदू न्यूजपेपरचा अनालिसिस करण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे. तर चला बघूया यूपीएससी आणि एमपीएससीच्या रिलेव्हंट कोणते आर्टिकल्स आज द हिंदू न्यूजपेपरमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहेत आणि रेलेव्हंट आहेत. सो पहिलं आर्टिकल जे आज इथं घेतलेलं आहे, अनफॉर्च्युनेटली जरा सॅड न्यूज आहे, दुःखद बातमी आहे. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा, की आपल्या शेजारचा जो एक राष्ट्र आहे ज्याचं नाव आहे अफगाणिस्तान, तर या अफगाणिस्तानच्या एका स्कूलवर आणि त्याच्याच नंतर काय सांगितलेलं आहे इथं, जे पब्लिक हॉस्पिटल होतं इथं काय झालेलं आहे, अटॅक झालेला आहे. सो मिसाईल अटॅक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये साधारण जवळपास 400 लोकांचा मृत्यू झालेला आहे. सो दिस काइंड ऑफ अटॅक इज अ बार्बरिक अटॅक. बार्बरिक म्हणजेच काय आहे की ब्रुटल तर आहेच, बट this itself indicates the violence that is strategically deployed in order to secure the larger interest which are not beneficial for the whole society. म्हणजे थोडक्यात असं सांगितलं गेलेलं आहे की हा जो अटॅक आहे तो पाकिस्तान बेस्ड अटॅक आहे. पाकिस्तानच्या इथून अटॅक झालेला आहे आणि तो अफगाणिस्तानमध्ये इथं झालेला आहे. ठीक आहे, एअर स्ट्राईक झालेला आहे जवळपास आणि पाकिस्ताननी जरी रिजेक्ट केलेला आहे क्लेम अफगाणिस्तानचा काही आम्ही केलेला आहे म्हणून, पण एक लक्षात ठेवा, सोर्स कुठून ना कुठून तरी समोर येतो. मग दिस इज द कंडिशन दॅट वी शुड एंगेज डिप्लोमॅटिकली. म्हणजेच की हा जो आपला मुद्दा आहे इथं पकडलेला, हा इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये तुम्ही पकडू शकता आणि इथं लिहू शकता की इंडिया शुड एंगेज डिप्लोमॅटिकली. म्हणजेच याचाच अर्थ आपण रिकन्स्ट्रक्शन प्रोग्राममध्ये लगेच तिथं गेलं पाहिजे. तात्काळ ह्युमॅनिटेरियन असिस्टंट अँड डेव्हलपमेंट तिथं काय झालं पाहिजे, आपण दिली पाहिजे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्यासाठी जे आहे ते सिक्युअर करणं. हे का, तर एक लक्षात ठेवा, भारताची तरी बॉर्डर जी आहे ती 108 किलोमीटर अफगाणिस्तान बरोबर लागतेच, पण त्याच्याच बरोबर आपले अफगाणिस्तानच्या बरोबर असलेले जे संबंध आहेत ते फार चांगलेले आहेत. म्हणजेच कसं, तर एक लक्षात ठेवा की अफगाणिस्तानची जी पार्लिमेंट आहे त्याच्यामध्ये सेंट्रल लायब्ररी उभा करण्यामध्ये भारताचा फार मोठा हात आहे. बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय आहे, तर बघा, आपण कल्चरली तिथं स्कॉलरशिप्स देतो विद्यार्थ्यांना तिथल्या शिकण्यासाठी. त्याच्याचबरोबर अफगाणिस्तानची जी टीम येते त्यांच्यासाठी ट्रेनिंग ऑर्गनाईज करणं, क्रिकेटची जी टीम आहे त्यांच्यासाठी काय करणं, ट्रेनिंग ऑर्गनाईज करणं, त्यांना फंडिंग देणं, हे सगळं काम आपल्या इथं BCCI करतं, म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर द क्रिकेट इन इंडिया म्हणून नावाची जी बॉडी आहे तर ती करते. सो अशा पद्धतीने मी काही इनिशिएटिव्ह सांगितलेले आहेत की जे आपले आणि अफगाणिस्तानचे संबंध काय आहेत, चांगले आहेत असं दाखवतात. इवन दो अफगाणिस्तान आपल्याला नेहमीच सपोर्ट राहिलेला आहे युएनच्या मध्ये, म्हणजेच युनायटेड नेशन्समध्ये काश्मीर इश्यूजवर नेहमीच पाकिस्ताननी आपल्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या विरोधामध्ये म्हणजेच पाकिस्तानला विरोध दाखवलेला आहे आणि भारताला नेहमीच सपोर्ट दिलेला आहे अफगाणिस्ताननी. थोडंसं तिथं रेजिम चेंज झालं होतं, म्हणजेच काय की तालिबान म्हणून नावाची जी संघटना आहे तिथं, ऑर्गनायझेशन आहे की ज्याला टेररिस्ट ऑर्गनायझेशन असं घोषित करण्यात आलं होतं, त्यांचं सरकार तिथं आलेलं आहे आणि अमेरिकेने काय झालेलं आहे तिथून माघार घेतलेली होती आणि आपण तिथं काय करत होतो, तर एक लक्षात ठेवा की पीस, ऑर्डर अँड स्टॅबिलिटी या सर्व गोष्टींना आपण काय करत होतो, तिथं नेहमी प्राधान्य देत होतो आणि याचमुळं आपल्याला जरा थोडंसं काय आहे तिथं दुःख आहे. अनफॉर्च्युनेटली दिस इज नॉट अ गुड इन्सिडेंट. आपण लवकरात लवकर इथं रिकन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी लवकर कशात मदत पोहोचवता येईल याच्यावर काम केलं पाहिजे. सो हे पहिलं आर्टिकल होतं जे की इंटरनॅशनल रिलेशनच्या बाबतीत महत्त्वाचं होतं. त्याच्याच नंतर बघा, आता आज मी तुमच्या पुढं आयुष्यमान भारत म्हणून नावाची एक स्कीम घेतलेली आहे. आता आयुष्यमान भारत म्हणून जी स्कीम आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी त्याच्या आधी सिलेबसच्या कुठल्या पॉईंटला हा रिलेव्हंट आहे ते आपण बघूया. तर पेपर 2 मध्ये एक लक्षात ठेवा, म्हणजे GS2 जो आहे तुमचा UPSC आणि MPSCचा, त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की इम्पॉर्टंट सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, म्हणजे सोशल सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये काही काही महत्त्वाचे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला याच्यामध्ये काय करता येईल, याचा अभ्यास करता येईल आणि प्रीसाठी सुद्धा क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत. एक क्वेश्चन आलेला आहे तो आपण एंडला डिस्कस करूया. फर्स्ट ऑफ ऑल जी बीट आहे किंवा जे इम्पॉर्टंट न्यूज आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, 1.73 in lakh crore as of February 28, the hospital admissions and worth of 1.7 lakh crore have been authorized under Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana. Minister of State Health Pratap Rao Jadhav told to the Rajya Sabha of this 4.4 CR admissions were in the last 2 financial years. So एक मोठी इथं इम्पॉर्टंट न्यूज अशी आहे की एक लक्षात ठेवा की पार्लिमेंटमध्ये म्हणजेच राज्यसभेमध्ये त्यातला एक जो वरिष्ठ सभागृह आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की
1.73 लाख करोड एवढे खर्च करण्यात आलेले आहेत कुठल्या स्कीमवर? प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना जी आहे. तर एक लक्षात ठेवा, प्रधानमंत्री त्याला जन आरोग्य असं योजना असं म्हणतात. तर इथं बघा मी त्याचं विकिपीडियावरून तुमच्यासाठी काय केलेलं आहे, एक स्क्रीनशॉट उचललेला आहे. सो दिस इज अ टाईप ऑफ प्रोजेक्ट, दिस इज कॉल्ड एज द हेल्थ इन्शुरन्स. सो उद्या कुठं जरी असं तुम्हाला काय झालं की समजा जर स्टेटमेंट कुठं आलं, इट इज अ टाईप ऑफ हेल्थ इन्शुरन्स असं स्टेटमेंट जर कुठं आलं, तर तुम्ही म्हणायचं की येस इट इज करेक्ट. कारण हा हेल्थ इन्शुरन्स आहे, विमा आहे ऍक्च्युली. आणि विमा काय करतो? आपल्याला लॉस आणि डॅमेजेसच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन देतो. इंग्लिशमध्ये त्याला एक शब्द आहे की जो तुम्ही मेन्स पेपरला नेहमी वापरला पाहिजे, की आयडेमनिटी लॉस, है ना, कॉम्पन्सेशन देणं. आयडेमनिटी किंवा लॉस जे आहे त्याच्या अगेन्स्ट कॉम्पन्सेशन मिळणं. मग कसं कुठला लॉस आहे? तर एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये हा हेल्थच्या रिलेटेड आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या हेल्थच्या रिलेटेड जेवढे पण काही गोष्टी आहेत त्या याच्यात कव्हर केलेल्या आहेत. प्राईम मिनिस्टर कोण होते ज्यावेळेस ही स्कीम आली? त्यावेळेस नरेंद्र मोदी होते. कंट्री इंडिया आहे. मिनिस्ट्री बघा, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. मिनिस्ट्री नेहमीच इम्पॉर्टंट असते. मिनिस्ट्री नेहमी स्कीमच्या तुम्हाला माहीत असायला पाहिजे. सो त्या अनुषंगाने मी इथं डिस्कस केलेलं आहे. 23 सप्टेंबर 2018 तारीख महत्वाची आहे. का? कारण एक लक्षात ठेवा, दोज हू आर प्रिपेअरिंग फॉर द स्टेट पीसीएस दॅट इज एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची जे कोणी तयारी करतायत त्यांच्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट टू दिस, आता अजून काय आहे की स्टेटस काय ऍक्टिव्ह आहे म्हणजे योजना अजून चालू आहे. आणि इथं खाली बघा मी काय दिलेली आहे, ही वेबसाईट दिलेली आहे. आता वेबसाईट ही का दिलेली आहे? का पूर्वक म्हणजे जाणीवपूर्वक हे केलेलं आहे, डेलिबरेटली आय हॅव डन, बिकॉज द थिंग इज दॅट की द स्टुडंट फ्रॉम द महाराष्ट्र ऑर दोज हू आर प्रिपेअरिंग इन द इनिशियल स्टेज they don't have the idea that I should go and just check whether what kind of initiatives are going, and I should go and check whether the what are the points that are relevant for my examination will be I'll be able to get it from the only newspaper. So in that capacity or in that terms I would say that no, newspaper in itself is not sufficient. You need to just sell through the newspapers because that's quintessential and the crucial thing in this preparation. So that's why I'm suggesting you to go through these websites and you will get a different set of data that is not existent in the market. कसं आहे की मार्केटमध्ये ज्या गोष्टी चालतात ना त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा आम्ही इथं प्रयत्न करतोय, म्हणून ते सांगितलेलं आहे तुम्हाला. आता याच्या पुढे काय आहे बघा की रिमेन्स द वर्ल्ड्स लार्जेस्ट हेल्थ ॲश्युरन्स स्कीम प्रोव्हाइडिंग अ हेल्थ कव्हर ऑफ 5 लाख रुपीज पर फॅमिली पर इयर फॉर सेकंडरी अँड टर्शरी केअर हॉस्पिटलायझेशन. तर एक लक्षात ठेवा की भारताचं जे हेल्थ केअर स्ट्रक्चर आहे तर त्याच्यामध्ये काय आहे, 3 प्रकारचे आपल्या इथं काय आहेत हॉस्पिटलायझेशन किंवा हेल्थ केअर आहे. एक आहे बघा प्रायमरी. आता प्रायमरी म्हणजेच काय आहे, तर एक लक्षात ठेवा तुमच्या गावामध्ये पीएचसी असतं, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, ज्याच्यामध्ये तुम्हाला तिथं काय सर्व्हिसेस मिळतात की तुमचं जे बेसिक बॉडी चेकअप आहे, म्हणजे जर समजा तुम्हाला काय झालेलं आहे, ब्लड प्रेशर वाढलेलं आहे किंवा श्वास घ्यायला अडचण येते, तर तुम्हाला तिथं काय मिळणार आहे बघा, ऑक्सिजनचा मास्क सप्लाय होऊ शकतो थोडंफार. किंवा जर तुम्हाला तिथं काय करायचं, तुमचं वजन चेक करायचं आहे, किंवा जर तुम्हाला काय झालेलं आहे, फ्लू आलेला आहे म्हणजे ताप आलेला आहे, तर त्यासारखं जे प्रायमरी ट्रीटमेंट असतात ज्याला फार मोठ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट पण नाही लागत किंवा जास्त स्पेशलाइज्ड काय लागत नाही, मशिनरी, डॉक्टर नॉलेज, त्यांचं युटिलायझेशन एवढ्या मास स्केल लेवलवर किंवा जास्त डेप्थनी लागत नाही ना, तिथं या गोष्टी काय होतात, ऍप्लिकेबल असतात. म्हणजे तेवढ्या ह्याच्यात. आणि प्रायमरी हेल्थ केअर स्ट्रक्चरचं इम्पॉर्टन्स हे आहे की जेवढ्या लोकली डिसिजेस असतात तिथल्या तिथंच कव्ह करण्याचं हे काय असतं, तिथं त्यांचं टार्गेट असतं. म्हणजे त्या एरियामध्ये जेवढ्या काही डिसिजेस आहेत त्या बाहेर तिकडून पसरू नयेत म्हणून यांची काम असतात. त्याच्या पुढे आहे बघा सेकंडरी. सेकंडरी म्हणजेच कुठं की तुमचं तालुक्याच्या लेवलला असतं, एक लक्षात ठेवा. आणि मग तिथं थोडंसं तुम्हाला बेटर फॅसिलिटीज मिळतात. से फॉर एक्झाम्पल एक्सरे, डायग्नोसिस, त्याच्यानंतर तुमचं ब्लड टेस्ट, युरिन सॅम्पल्स वगैरे याच्यासारख्या ज्या सुविधा आहेत ह्या इथं मिळतात. त्याच्यानंतर टर्शरीला गेले तर मग त्याच्यानंतर काय की ज्या तुमच्या इम्पॉर्टंट जेवढ्या पण काही तिथं सर्जरी होतात मोठ्या मोठ्या, किंवा जर आपण बघायचं म्हटलं तर काय आहे तिथं मेजर ऍक्सिडेंटल ट्रॉमा केअर सेंटर जो म्हणतो ना आपण, मोठे मोठे जर कुठे ऍक्सिडेंट झाले असतील तर ते तिथं येतात. सो टर्शरी हेल्थ केअर सेंटर जे सेंटर असतं हे डिस्ट्रिक्टला असतं. महाराष्ट्रामध्ये आपल्या इथं बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावानं जे जिल्हा रुग्णालय आहेत, ज्याला सिव्हिल हॉस्पिटल आपण म्हणतो, ते हे असतं. एक लक्षात ठेवा, पीएचसी तुमच्या जवळपास 4 ते 5 किलोमीटरमध्ये असतं. इमिडिएटली तुम्हाला जाता येतं आणि तुमचं काय करता येतं, तुम्हाला हेल्थ सिक्युअर करता येते. कारण एक लक्षात ठेवा आर्टिकल 21 नुसार
राईट टू हेल्थ इज ऑल्सो द फंडामेंटल राईट. हे महत्वाचं प्रोव्हिजन आहे, हे माहीत असायला पाहिजे, म्हणून एवढं सगळं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मग ही जी आयुष्यमान भारत योजना आहे, म्हणजे सॉरी जन आरोग्य योजना आहे, याच्यामध्ये 5 लाख रुपये तुम्हाला पर फॅमिली मिळतात. म्हणजे समजा जर एखाद्या फॅमिलीमध्ये जर कोणी आजारी पडला आणि जर त्यांच्यामध्ये खर्च जास्त होत असेल तर 5 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला तिथं काय मिळतं, इन्शुरन्स मिळतो. म्हणजे तुम्हाला खिशातनं काढावे लागत नाहीत, खिशातून काढावे लागत नाहीत. दॅट्स अ रियालिटी. येस, यू हर्ड इट राईट. म्हणजेच याचा अर्थ काय, तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला सेकंडरी आणि टर्शरी म्हणजे ह्या ज्या दोन मी आता सांगितल्या याच्या हेल्थ केअरसाठी काय केलं जातं, तिथं तुम्हाला 5 लाख रुपये मिळवून दिले जातात, है ना. तर ते कुणाच्या माध्यमातून केले जातात, तर ते गव्हर्नमेंटच देतं. स्टेट गव्हर्नमेंटकडे ते ॲक्च्युली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्हाला जस्ट फक्त तिथं काय आहे, एक तुमचं कार्ड बनतं, त्या कार्डच्या आधारे तुम्हाला काय मिळतात, तिथं डॉक्टर्सला सांगायचं असतं की आम्ही असं असं आहे, या या योजनेमध्ये बसवा, मिळून जातं, है ना. अँड दिस इज युअर बेसिक राईट. सो फंडामेंटल राईट आहे, माहीत असणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट टू दिस, आता नेचर अँड द स्कोप ऑफ द स्कीम. सो व्हेरी इम्पॉर्टंट, नेचर अँड द स्कोप ऑफ स्कीम. सो ड्युअल कॅरेक्टर म्हणजेच काय, एक लक्षात ठेवा, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. सो सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजेच काय, लक्षात ठेवा की कॉस्ट शेअरिंग बिटवीन द सेंटर अँड स्टेट. एक लक्षात ठेवा, आपल्या इथं मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 प्रकारची गव्हर्नमेंट आहेत. एक आहे सेंट्रल म्हणजेच युनियन गव्हर्नमेंट, त्याच्या खाली स्टेट गव्हर्नमेंट, आणि त्याच्या खाली कुठल्या आहेत, लोकल बॉडीज आहेत. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आहे, तर स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंटर या दोघांच्या मध्ये काय केलं जातं, निम्मी निम्मी रक्कम 60 आणि 40 असं काय केलं जातं, शेअर केले जाते. मीन्स अ टेस्टेड प्रोग्राम टार्गेटिंग द बॉटम 50% ऑफ द पॉप्युलेशन. सो हे एवढं इम्पॉर्टंट नाही, पण एक लक्षात ठेवा, सेंट्रली स्पॉन्सर्ड म्हणजेच काय की सेंट्रल गव्हर्नमेंट काही पैसे देतं 60% आणि स्टेट गव्हर्नमेंट जेवढं काही रक्कम असेल त्याच्या 40%. म्हणजे समजा जर 100 रुपये स्कीमवर खर्च झालेला असेल तर त्या 100 रुपयातले 60 कुणी द्यायचे असतात, तर लक्षात ठेवा सेंटरने द्यायचे, आणि 40 कुणी द्यायचे, तुमच्या स्टेट गव्हर्नमेंटने द्यायचे. सो हे इसेन्शियली इथं फ्रेमवर्क आहे. यू शुड नो अबाउट दिस वन. हे तुमचं तिथं काय झालं पाहिजे, एस्टिमेट बरोबर बसलं पाहिजे. दुसरं, इव्होल्युशन ऑफ युनिव्हर्सलिझम. युनिव्हर्सलिझम म्हणजेच काय, एक लक्षात ठेवा, युबिक्विटसली इट इज दिस स्कीम इज अवेलेबल फॉर ऑल ऑफ अस. म्हणजे याच्यामध्ये असं काही नाहीये की थोडक्यात बोलायला गेलं की काय, की लो इन्कम कंट्री जे अर्नर्स होते त्यांना पहिल्यांदा, म्हणजे ज्यांचं इन्कम कमी आहे त्या लोकांना ही स्कीम होती, पण त्याच्यामधला जो लिमिटेड क्लॉज होता तो काढून टाकलाय, आणि ही स्कीम जी आहे ना ती आता सगळ्यांना लागू झालेली आहे. म्हणजे वय वर्ष तुमचं किती असू दे, काय अडचण नाही, तुम्हाला मिळून जाईल. सो युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज आहे, UHC म्हणतो आपण याला, इन्क्लुडिंग ऑल सिटीजन एज्ड 70 रिगार्डलेस ऑफ सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस. म्हणजे तुमचं काहीही सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस असू दे, 50 करोड कमवा, नाही तर 5 लाख कमवा, नाही तर 50,000 रुपये कमवा किंवा 5,000, कितीही कमवा, काही घेणं देणं नाहीये. तुमच्याकडे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, इट डझंट मॅटर. व्हॉट मॅटर्स की तुम्ही फक्त भारताचे नागरिक आहात. दॅट्स इट. 5 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला, फार मोठी स्कीम आहे बरं का. सेकंडरी आणि टर्शरी जो हॉस्पिटलायझेशनचा खर्च असतो तो फार मोठा असतो, कारण एक सर्वेनुसार असं म्हणण्यात आलं होतं की आउट ऑफ पॉकेट जे एक्सपेंडिचर म्हणतो, म्हणजे आपल्या खिशाला परवडणारा न खर्च आहे, तो भारतामध्ये जवळपास 60% हेल्थवरचा. म्हणजे आपल्या खिशाला ते परवडतच नाही, एवढं मोठं सगळ्या गोष्टी आता काय झालेल्या आहेत, किमती वाढलेल्या आहेत तिथं. मग अशा स्कीम्स काय करतात, दे ऑफर प्रोटेक्शन अगेन्स्ट एनी काइंड ऑफ आयडेंटिटी और एनी काइंड ऑफ एक्संजन्सीज और एनी काइंड ऑफ नीड अरोज इन टाइम्स ऑफ अ catch-22 सिच्युएशन. म्हणजे ज्यावेळेस फार अशी एकदम बिकट वेळ आलेली आहे ना, त्यावेळेस अशा पद्धतीच्या ज्या स्कीम्स आहेत त्या काय करतात, काम करतात आपल्यासाठी. नेक्स्ट टू दिस, स्केल. सो विथ अ टार्गेट बेस ऑफ 50 करोड बेनिफिशरीज, इट इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड हेल्थ केअर प्रोग्राम. सो वर्ल्ड बँकेने हे स्टेटमेंट दिलेलं आहे. एक लक्षात ठेवा, जागतिक बँकेने असं सांगितलेलं आहे की जगातला सगळ्यात मोठा हेल्थ केअर इन्शुरन्स प्रोग्राम हा भारतामध्ये आहे, आणि ती आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. सो हे माहीत असणं फार गरजेचं आहे. पुढं आता वर्ल्ड्स लार्जेस्ट हेल्थ इन्शुरन्स प्रोग्राम असं तर म्हटलेलं आहे. कॅशलेस किती देतात, 5 लाख रुपये देतात, ऑलरेडी सांगितलेले. 12 करोड फॅमिलीजला जवळपास काय झालेलं आहे इथं बेनिफिट झालेला. आता 12 करोड फॅमिलीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की ऑन एन ॲव्हरेज 5 जणांची फॅमिली साईज पकडलेली आहे जवळपास. मग 12×5 = 60, म्हणजे 60 करोड लोकांना ते मिळायला पाहिजे. ऍक्च्युली थोडासा डेटा इथं चुकलेला आहे, फॉरगेट अबाउट दिस. 60 करोड लोकांना याचा डायरेक्टली एलिजिबल झालेले आहेत लोक, एवढा फायदा मिळालेला आहे. पुढं कॅशलेस ॲक्सेस, बेनिफिशरीज रिसीव्ह ट्रीटमेंट ॲट एम्पॅनल्ड हॉस्पिटल विदाउट अपफ्रंट पेमेंट. म्हणजे एक लक्षात ठेवा, एखाद्याला जर गरज असेल, एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या रुग्णाला, तर तो एम्पॅनल्ड हॉस्पिटल, म्हणजे बघा ती जो तुम्हाला पहिल्यांदा वेबसाईट सांगितली त्या वेबसाईटवर जायचं, आणि तिथं तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये कोणते असे जे हे आहेत, काय म्हणायचं,
रुग्णालय आहेत की ती ह्या स्कीममध्ये इन्क्लुडेड केलेली आहे, त्यांची लिस्ट असते, तिथं जाऊन बघायचं आणि सांगायचं ठीक आहे XYZ नावाचं जे हॉस्पिटल आहे याच्यामध्ये ही स्कीम अवेलेबल आहे, डॉक्टरांना जाऊन सांगायचं आणि मग काय होतात तिथं ते लागू करून देतात आणि त्यांना ते बंधनकारक आहे, एक लक्षात ठेवा. नाही केलं तर डॉक्टरांवर गुन्हे दाखल होण्यास सुद्धा तिथं काय आहे ॲज पर लॉ सांगितलेलं आहे, कारण राईट टू डिनायल द ट्रीटमेंट इज द सिरियस ऑफेन्स, एक लक्षात ठेवा, कारण तो आर्टिकल 21 खाली जातो डायरेक्ट. म्हणून तुम्हाला हे इथं काय केलेलं आहे, बाध्य केलेलं आहे आणि कॅशलेस, म्हणजे तुमच्याकडे खिशात पैसे नसतील तरी सुद्धा तुम्ही सेकंडरी आणि टर्शरी है ना केअर घेऊ शकता तिथं. कंप्रेन्सिव्ह ट्रीटमेंट कव्हर्स 1929 प्रोसेसर इन्क्लुडिंग डायग्नोस्टिक्स, मेडिसिन्स, रूम चार्जेस, फिजिशियन फीज, सर्जरी आणि ICU केअर. सगळ्यात जास्त जर आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर कशात जात असेल ना तर एक लक्षात ठेवा इंटेन्सिव्ह केअर युनिटला जातो. सर्जरी, फिजिशियनची फी, रूम चार्जेस जे डिलक्स रूम वगैरे आपण म्हणतो ना त्याचे चार्जेस, डायग्नोसिस आणि मेडिसिन्स, हे 5 महत्वाचे जे आहेत ना याच गोष्टींमुळे खिशाच्या बाहेर काय होतो तो खर्च जातो आणि परवडत नाही. पुढं एक लक्षात ठेवा फॅमिली फ्लोटर स्कीम. सो कव्हरेज अप्लायज टू द एंटायर फॅमिली विथ नो रिस्ट्रिक्शन ऑन एज, जेंडर और फॅमिली साईज. एक लक्षात ठेवा कुठंच इथं एजचं स्पेसिफिक रिस्ट्रिक्शन नाही. परीक्षेमध्ये जर प्रश्न आला असा तुम्हाला की या स्कीमसाठी 5 ते 50च वयोगटातील लोकांना हे मिळतं तर लक्षात ठेवायचं असं काही नाही. तुम्ही 1 दिवसाचा जरी बारकं छोटंसं बाळ जरी असेल आणि तो 100 वर्षाचा जरी माणूस असेल काही फरक पडत नाही, सगळ्यांना अवेलेबल आहे. सो हा फार इम्पॉर्टंट क्लॉज आहे या स्कीम मधला. सो प्री एक्झिस्टिंग कंडिशन, ऑल एक्झिस्टिंग इलनेसेस आर कवर्ड सिन्स फ्रॉम डे 1. म्हणजे पहिल्या दिवसापासून जिथं तुम्हाला चालू झालेला आजार आहे ना तिथपासून सगळे काय होतात खर्च पकडले जातात. सो पोर्टेबिलिटी अक्रॉस इंडिया, बेनिफिट्स कॅन बी अवेल्ड ॲट एनी एम्पॅनल्ड हॉस्पिटल नेशन वाईड. सो एक लक्षात ठेवा की इथं असं सांगितलेलं आहे की कुठलंही हॉस्पिटल असेल तिथं जाऊन तुम्ही ट्रीटमेंट करून घेऊ शकता, फक्त ते एम्पॅनल्ड असलं पाहिजे. एम्पॅनल्ड म्हणजे काय की जी मी तुम्हाला मागाची वेबसाईट दाखवली त्या हेल्थ मिनिस्ट्रीच्या आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना जी आहे त्याच्यामध्ये जायचं आणि तिथं बघायचं, तिथं तुम्हाला मिळून जाईल. याच धर्तीवर बघा महाराष्ट्राची पण एक आहे, तिचं नाव आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना, महाराष्ट्राची है ना. आपल्या महाराष्ट्रातल्या इतिहासातले जे समाजसुधारक आहेत ज्याच्यामध्ये अग्रणीय नाव ज्यांचं येतं ते आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं जन आरोग्य योजना म्हणून नावाची योजना आहे. तर ती योजना सेम याच पद्धतीने महाराष्ट्रात चालवली जाते. ठीक आहे. पुढं त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा की इम्पॉर्टन्स फायनान्शियल प्रोटेक्शन. सो आता हे जे मुद्दे आहेत ना तर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो डायरेक्टली पॉसिबली. एक लक्षात ठेवा इन GS2 तर नाहीये बट GS3 मध्ये तर येण्याचे चान्सेस आहेत, कारण तिथला हा मुद्दा आहे हेल्थ ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या किंवा सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला की प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याची इम्पॉर्टन्स लिहा तर एक लक्षात ठेवा फायनान्शियल प्रोटेक्शन मिळतंय तुम्हाला, लार्जेस्ट गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम आहे, इम्प्रूव्ड ऍक्सेस टू द हेल्थ केअर आहे, रिड्युस्ड आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. या पद्धतीने काय झालेलं पाहिजे तुमचे तिथं मुद्दे यायला हवेत. सो मार्क माय वर्ड्स. पुढं strengthening the healthcare system promotes preventive care through HWC and improves services quality through the private sector participation. सो एक लक्षात ठेवा की गव्हर्नमेंटची जी कपॅसिटी आहे म्हणजे ट्रीटमेंट करण्याची देण्याची जेवढी पण काही तिथं सेवा देण्याची क्षमता आहे ती फार कमी आहे, लिमिटेड आहे. मग काय करावं लागेल प्रायव्हेट सेक्टरला पुल इन करावं लागतं, म्हणजे बोलवावं लागतं आणि सांगावं लागतं की तुम्ही गव्हर्नमेंटच्या मदतीसाठी या. आणि इथं काय केलेलं आहे HWC. सो थ्रू द आय थिंक दिस वन इज लिटल बिट हा मुद्दा नसायला पाहिजे होता. इथं प्रिव्हेंटिव्ह केअरवर इथं जास्त लक्ष दिला जातो. एक लक्षात ठेवा 2 प्रकारच्या केअर असतात, एक तर प्रिव्हेंटिव्ह आणि दुसरी परत काय असतं क्युरेटिव्ह. प्रिव्हेंटिव्ह म्हणजेच काय की ती एखादी गोष्ट काय होऊ नयेच तुम्हाला होऊच नाही म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केले जातात. पुढं डिजिटल ट्रान्सपरंट सिस्टम, आधार बेस्ड आयडेंटिफिकेशन इन्शुअर्स ट्रान्सपरन्सी अँड प्रिव्हेंट्स फ्रॉडुलंट क्लेम. तर एक लक्षात ठेवा अशा पण प्रॅक्टिसेस चालतात मार्केटमध्ये. काय करायचं की मिळतोय मस्त की या योजनेचा बेनिफिट तर काय करायचं तिथं की जायचं आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं, रजिस्ट्रेशन करायचं आणि पैसे मिळवायचे. अशा फ्रॉड प्रॅक्टिसेस खूप चालतात. मग काय करायचं तर एक लक्षात ठेवा तुमचं आधार घेतलं जातं. हे कशासाठी घेतलं जातं तर एक लक्षात ठेवा त्याच्यासाठी एक ऍक्ट आहे, ऍक्टचं नाव आहे टार्गेटेड डिलिव्हरी ऑफ इसेन्शियल सर्व्हिसेस अँड अदर बेनिफिट ऍक्ट, असा तो नावाचा ऍक्ट आहे. आधार ऍक्ट म्हणून टार्गेटेड डिलिव्हरी ऑफ इसेन्शियल सर्व्हिसेस अँड अदर बेनिफिट ऍक्ट म्हणून नावाचा ऍक्ट आहे. तर ते काय करतात जे फ्रॉड करतात ना, स्कॅम करतात, तर ते स्कॅम
करण्यापासून थांबवायचंय त्यांना, स्कॅन करू द्यायचं नाहीये. मग काय केलं जातं की आधारमध्ये काय असतं की तुमचं व्हॉइस रिकॉग्निशन पण घेऊ शकतात, आयरिस आहे तुमचं, रेटिना, याचं स्कॅनिंग केलं जातं, डिजिटली तुमचे थम्सचे काय आहेत प्रिंट असतात. सो ते स्कॅन केलं तर एवढं कळतं की हा व्यक्ती हाच आहे. ठीक आहे, म्हणजे तिथं ऑटोमॅटिकली काय होतं की फ्रॉड होण्याचे चान्सेस कमी होतात. नाहीतर आधी काय मस्तपैकी एक कार्ड बनवलंय, हा व्यक्ती आहे का, चला द्या, मग व्यक्ती मेलेला आहे का नाही माहित नाही, काहीच नाही. मग ऑथेंटिफिकेशन झाल्याशिवाय पैसे तिथं मिळत नाहीत. बूस्ट द इकॉनॉमी अँड एम्प्लॉयमेंट, एक्सपांडेड द डिमांड फॉर द हेल्थ केअर सर्व्हिसेस, क्रिएटिंग द जॉब्स इन हॉस्पिटल, इन्शुरन्स अँड द हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन. सो या स्कीममुळे काय झालेलं आहे, तर एक लक्षात ठेवा की हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये जॉब्सची अवेलेबिलिटी फार झालेली आहे, कारण आता स्टेट गव्हर्नमेंटच पैसे देते ना त्या खर्चाचे. मग याचा अर्थ काय झालेला आहे की गव्हर्नमेंटकडून याला फंडिंग येतं, बरोबर. जे डॉक्टरांचे किंवा बाकी सगळे जेवढे अँसिलरी स्टाफ लागतो त्याला पेमेंट तर वरून येणार आहे. मग याचा अर्थ काय, जॉब काय होतं, तयार होतं, जॉब क्रिएशन होतं. सो इट मीन्स दॅट इथं असं म्हणू शकता, जॉब्स जर तुम्हाला क्रिएट करायचे असतील तर गव्हर्नमेंटनी पब्लिक एक्सपेंडिचर वाढवणं फार गरजेचं आहे. पब्लिक एक्सपेंडिचर शिवाय म्हणजे सरकारने खर्च केल्याशिवाय तिथं जॉब्स तयार होऊ शकत नाहीत. सो दॅट इज व्हेरी इसेन्शियल. सो हे इम्पॉर्टंट आहे. याच्या पुढं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो UPSCने आता विचारलेला क्वेश्चन आहे, तर एक लक्षात ठेवा, UPSC एवढ्या साध्या लेवलला कधी क्वेश्चन असे विचारत नाहीत. ऑल्दो दिस इज द इम्पॉर्टंट स्कीम, पण एक लक्षात ठेवा की आत्तापर्यंत तरी याच्यावर असा क्वेश्चन नाही जो डायरेक्टली स्कीमला धरून आहे. पण इथं बघा, UPSCने 2022 मध्ये इन द इयर 2022 itself the UPSC have asked the question with reference to the आयुष्यमान भारत डिजिटल मिशन. ओके, डिजिटल बद्दल बोललेलं आहे, आयुष्यमान भारत स्कीम तीच आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके, प्रायव्हेट अँड पब्लिक हॉस्पिटल मस्ट अडॉप्ट इट. ओके, सो आता जे डिजिटल मिशन आहे ते तुम्ही अडॉप्ट केलंच पाहिजे. ऑल्दो इट साऊंड्स गुड की हा अरे डिजिटल मिशन आहे, केलंच पाहिजे. सो कंपल्सरी नाहीये हे यांच्यावर, एक लक्षात ठेवा, नो कंपल्शन. पब्लिक सेक्टरला तुम्ही कंपल्शन करू शकता, पण प्रायव्हेटला नाही करू शकत ना. का करणार, गव्हर्नमेंटचं आहे तर. कंपल्शन नाही करू शकत, सक्ती नाही करू शकत. पुढं, इट एम्स टू अचीव युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज. ओके, जे मी सांगितलं तुम्हाला युनिव्हर्सल सगळ्यांनाच लागू होत आहे, त्याच्यामध्ये एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया शुड बी अ पार्ट ऑफ इट. अल्टिमेटली सगळेजण नाही होऊ शकत, इट इज नॉट पॉसिबल. किती सांगितलं होतं, जास्तीत जास्त 12 करोड फॅमिलीज आहेत, केलं तर किती, फक्त जास्तीत जास्त 60 CR, जनता आहे 147, 50% सुद्धा होत नाही, 50% सुद्धा होत नाही आजच्या घडीला. मग याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण, नाही, दिस वन इज ऑल्सो रॉंग, दिस वन इज ऑल्सो रॉंग. इट हॅज सिमलेस पोर्टेबिलिटी. पोर्टेबिलिटी म्हणजेच काय की त्याचा कुठलंही बाधा न येता तुम्ही काय करू शकता, कुठेही जाऊन याच्या योजनेचा काय करू शकता, बेनिफिट घेऊ शकता. सो बघितलं तर तिसरं फक्त बरोबर आहे. सो थर्ड ऑप्शन बी इन दिस केस इज करेक्ट. सो हेन्स विल गो विथ द ऑप्शन बी. ठीक आहे. सो या पद्धतीने ही जी स्कीम होती, या स्कीमचे तुम्हाला बेनिफिट महत्वाचे होते. तर एक लक्षात ठेवा की मागच्या याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली की जे आयुष्यमान भारत जे आहे, एक महत्वाचा पॉईंट जो राहिला होता तो होता की आयुष्यमान भारतमध्ये 2 कंपोनंट आहेत. एक आहेत कम्युनिटी वेलनेस सेंटर्स, है ना, वेलनेस सेंटर म्हणलं जातो आपण त्यांना. आणि जे दुसरे आहेत ते कुठले आहेत, तिथं तुम्हाला PM जन आरोग्य योजना. जेवढ्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या जन आरोग्य योजनेच्या होत्या, आणि कम्युनिटी वेलनेस सेंटर एक असतात. असे 2 पद्धतीचे तिथं भाग आहेत. हे माहीत असणं फार इम्पॉर्टंट आहे. याच्या पुढं आता आपण जाऊया काय नेक्स्ट. तर इथं काय सांगितलेलं आहे की ऑन सायंटिफिक कोलॅबरेशन इन ब्रिक्स. ओके, सो ब्रिक्स म्हणजेच काय, एक लक्षात ठेवा, B स्टँड्स फॉर ब्राझील, R स्टँड्स फॉर रशिया, I स्टँड्स फॉर इंडिया, अँड C स्टँड्स फॉर चायना, अँड S स्टँड्स फॉर साऊथ आफ्रिका. ठीक आहे, अशा 5 देशांचं मिळून हे काय आहे, ऍक्च्युली एक रिजनल ऑर्गनायझेशन आहे. रिजनल ऑर्गनायझेशन म्हणजेच काय की लिमिटेड लेवलवरच असणार, पॅन ग्लोबल लेवलचं नाहीये, म्हणजे युनायटेड नेशन्स सगळ्या देशांना कव्हर करणार नाहीये. फक्त कुठलं, ब्राझील साऊथ अमेरिकेमधला, रशिया एशियामधला, इंडिया, चायना आणि परत काय सांगितलं, साऊथ आफ्रिका. म्हणजे 3 खंडातले फक्त सिलेक्टेड देश आहेत. टोटल 5च देश आहेत. सो याच्याशी रिलेटेड सायंटिफिक कोलॅबरेशन बद्दल विचारलेलं आहे. आता हे आर्टिकल का घेतलेलं आहे, एकतर एक लक्षात ठेवा तुम्हाला की जे इम्पॉर्टंट इंटरनॅशनल आणि रिजनल इन्स्टिट्यूशन्स आहेत ना, हा पार्ट आहे आपला रिजनल इन्स्टिट्यूशन, हा GS2चा पार्ट आहे. याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ब्रिक्स, त्याचे फंक्शन्स, काय प्रॉब्लेम्स आहेत आता सध्या, चॅलेंजेस, आणि सध्या आता आपण काय केलं पाहिजे, अशा सध्या पद्धतीचा जर इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये क्वेश्चन आला तर वी शुड बी प्रिपेअर्ड फॉर इट. आणि 2025 मध्ये एक लक्षात ठेवा, MPSCने याच्यावर प्रश्न विचारला होता. ब्रिक्स या देशाचे जे दरवर्षीच्या काय होतात, मीटिंग्स होतात,
कॉन्फरन्स होतात त्या कुठं कुठं झाल्या होत्या, जस्ट आत्ताच्या राज्यसेवेचा प्रश्न आहे. सो त्या अनुषंगाने आपण तयार झालं पाहिजे. तर एक लक्षात ठेवा, सो ब्रिक्स इज द मेजर ग्लोबल contributing significantly to the global GDP. Yes, population, natural resources and scientific capacity, promotes multipolar world order. आता एक लक्षात ठेवा की ऑलमोस्ट असं क्रिटिसिझम केलं जातं की जेवढे पण इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत जे काम करतायत आंतरराष्ट्रीय लेवलवर, इट मे बी द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स असेल किंवा याच्याच बरोबर जेवढ्या पण पॅरलली काम करणाऱ्या जेवढ्या संस्था आहेत का नाही, त्यांच्यावर असं क्रिटिसिझम केलं जातं की दे आर प्रमोटिंग द इंटरेस्ट ऑफ वेस्ट. वेस्ट म्हणजेच काय, ही पृथ्वी आहे, पृथ्वीच्या इकडचे जेवढे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्यांच्यासाठीच ह्या काम करतायत. जसं की IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, है ना, किंवा त्याच्याच बरोबर इंटरनॅशनल सेंटर फॉर द सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट, ICISD म्हणून नावाचं आहे. तर अशा पद्धतीचे जेवढे पण आहेत, किंवा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, हे कोणासाठी करणार आहे, नॉर्थ अमेरिकेसाठीच बघणार आहे. सो आपल्याकडे काहीच नाहीये. म्हणून मग या ब्रिक्स ऑर्गनायझेशनची सुरुवात झाली होती की एमर्ज्ड ॲज an alternative to the Western dominance in the global governance, especially in the finance and development. एक लक्षात ठेवा की युनायटेड नेशन्सच्या बरोबर जी संस्था काम करते त्याच्यामधल्या ज्या ट्विन बँक्स म्हणतो आपण, ब्रेटन वूड ट्विन्स म्हणतो ज्यांना, ज्याच्यामध्ये लिहून देतो इथं ब्रेटन वूड ट्विन्स, म्हणजे ब्रेटन वूडची जी कॉन्फरन्स झाली होती त्याच्यामध्ये दोन संस्थांचा उदय झाला. ती होती एक वर्ल्ड बँक आणि दुसरी होती IMF. ठीक आहे, या दोघांना काय म्हणतात, सिस्टर एजन्सीज, वर्ल्ड बँक आणि IMF. तर या काय करतात, फक्त वेस्ट म्हणजेच अमेरिका, इकडचे जेवढे देश आहेत ना, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, युरोपमधले, यांचेच इंटरेस्ट प्रमोट करतात, त्यांनाच फायनान्स जास्त अवेलेबल करून देतात. का, तर एक लक्षात ठेवा, वर्ल्ड बँकेचा प्रेसिडेंट कोण असतो, नेहमी USचाच माणूस असतो. आणि IMFचा प्रेसिडेंट कोण बसतात, सॉरी, जे गव्हर्नर असतात तिथं बोर्डवर, ते कोण असतात, युरोपचा माणूस असतो. मग त्यांचंच डॉमिनेशन आहे. मग ते काय करणार, पैसा कुणाला देणार, अध्यक्षच आपल्या पार्टीचा, मग फंड कुणाला देणार, कार्यकर्त्यांना आपल्याच देणार ना, जसं आपल्या इथं होतं तसं सेम आहे ना. म्हणून ॲक्च्युली आय एम नॉट एक्सपेक्टेड टू यूज दिस वर्ड, बट तुम्हाला लक्षात राहावं म्हणून ही टर्म लक्षात ठेवा. पेपरमध्ये लिहू नका. मलिदा गँग असं म्हणतो ना आपण, जेवढं सगळं मिळणार हम ही खाएंगे, असं त्यांचं आहे. सो जरा थोडंसं डिप्लोमॅटिक भाषेमध्ये काय म्हणायचं आहे त्याला, एमर्ज ॲज ऑल्टरनेटिव्ह टू द फायनान्स अँड डेव्हलपमेंट गव्हर्नन्स. सो हे याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट आहे. मग आता काय इनिशिएटिव्ह घेतले, तर एक लक्षात ठेवा, 2014 त्यांनी एक बँक तयार केली, तिचं नाव होतं न्यू डेव्हलपमेंट बँक. सो NDB म्हणून नाव होतं तिचं हेडक्वार्टर जे आहे ते शांघाय, चायनामध्ये आहे. सो दिलेलं आहे मी बघा, त्याचं जे हेडक्वार्टर आहे, हेडक्वार्टर कुठं आहे, शांघाय. मूवी आला होता इम्रान हाशमीचा, शांघाय, है ना. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे हेडक्वार्टर, विचारण्याची दाट शक्यता असते. सो इथं असं लक्षात ठेवायचं, NDBचं जे हेडक्वार्टर आहे NDB शांघाय, असं लक्षात ठेवा. परत एकदा रिकॉल करा माझ्याबरोबर, NDB शांघाय तुमच्या लक्षात राहील. NDB शांघाय असा शब्द लक्षात ठेवायचा, तुम्हाला होऊन जाईल. सो 2022 याचं एक्सपान्शन झालं होतं आणि तिथं टोटल 5 मेंबर आले होते. एक आला होता सौदी, इजिप्त, UAE, इथिओपिया, इंडोनेशिया आणि त्याच्याच बरोबर इराण. येस, मला ना परत ज्यावेळेस तुम्ही डिप्लोमॅटिकली एंगेजमेंट असं म्हणता, ज्यावेळेस इराणच्या बरोबर संबंध कसे चांगले आहेत, तर त्यावेळेस सांगू शकता की 2022 इराणनी कशाला जॉईन केले, ब्रिक्सला. आला एक ॲडिशनल पॉईंट, म्हणजे ज्या नोट्स तुम्ही या सेशनला बघून जर कराल, म्हणजे बनवाल तुमच्या आणि त्याच्यामध्ये ॲडिशन करत राहाल, तुमच्याकडे असेच मुद्दे येऊन तयार होऊन जातील आणि याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्सच घेण्याची गरज नाही. बट फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे, इन द एंड ऑर प्रोव्हाइडेड दॅट व्हॉट यू हॅव टू डू, यू नीड टू मेक द थॉरोली नोट्स. रनिंग नोट्स केल्या पाहिजेत, टायटल टाकलं पाहिजे, दॅट्स इट. तुम्हाला हळूहळू हे फ्रेमवर्क तयार होत जाईल तुमचं. पुढं सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशनमध्ये बिकम द कोर पिलर. इन 2015 मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केलेलं आहे. इन्स्टिट्युशनलाइज द कोलॅबरेशन इन रिसर्च कॅपॅसिटी बिल्डिंग. ब्रिक्स ॲक्शन प्लॅन 2017 ते 20 आलेला आहे. फोकस्ड ऑन इनोव्हेशन, ऑन्टरप्रेन्युरशिप, टेक ट्रान्सफर, युथ वुमेन पार्टिसिपेशन. असे स्टेटमेंट आले ना की गव्हर्नन्ससाठी काम करतंय, खूप चांगल्या गोष्टींसाठी करतंय, डायरेक्टली बरोबर मारून टाक. ऑब्व्हियसली कुठलंही ऑर्गनायझेशन करणार आहे. एक्सेप्शन असू शकते, दहशतवादी संघटना सोडून द्या, ते काय वेलफेअरसाठी काम नाहीत करत. जेवढ्या आपण महत्त्वाच्या बॉडीज बघणार आहे ते विमेन्स एम्पॉवरमेंट, येस. स्किल डेव्हलपमेंट, येस. बरं अजून काय, ग्रोथ, येस. त्याच्यानंतर स्टॅबिलिटी, ऑर्डर, पीस, प्रोग्रेस, येस. असे जर शब्द दिसले मोठे द्यायचे सोडून म्हणायचं, बरोबर आहे. अजिबात विचार करत नाही, इकडं तिकडं विचार न करता. आता शिफ्ट फ्रॉम बेसिक रिसर्च, अप्लाइड इनोव्हेशन एरियाज लाईक हेल्थ, एनर्जी, क्लायमेट,
इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन डिजिटल टेक्नॉलॉजीज, पोस्ट कोविड पुश मिळालेला आहे आता. म्हणजेच याचा अर्थ एक लक्षात ठेवा की ब्रिक्समध्ये काय झालेलं आहे आता, याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट गोष्टी काय चाललेल्या आहेत, इनोव्हेशन बद्दल फार बोललेलं गेलेलं आहे. एक इम्पॉर्टंट पॉईंट जो मिस केला तुम्ही हे आहे की 2008 मध्ये याची स्थापना आहे. 2010 मध्ये शेवटचा जो देश आहे साऊथ आफ्रिका, तो याला जॉईन झाला. आधी ब्रिक म्हणून होतं, BRIC. आधी काय सांगितलेलं आहे, ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना, ब्रिक असं होतं. साऊथ आफ्रिका 2010 मध्ये ऍड झालेला आहे. आणि आता सध्या इनोव्हेशनवर बोलतात. आता इनोव्हेशन मध्ये का बोलत असतील, तर एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला इनोव्हेशन करायचंय, रिसोर्सेस पाहिजेत. आता रिसोर्सेस पाहिजेत मग कसं, तर एक लक्षात ठेवा की जर तुम्ही लॅटिन अमेरिका म्हणजे जर तुम्ही साऊथ अमेरिकामध्ये गेला तर एक लक्षात ठेवा तिथं बोलिव्हिया, अर्जेंटिना आणि चिले याच्या शेजारी ब्राझील म्हणून नावाचा देश आहे. ठीक आहे, या देशामध्ये इथं रिसोर्सेस सापडतात. ठीक आहे, या देशामध्ये काय सापडतात, इथं रिसोर्सेस सापडतात. या ट्रायंगलला जरा थोडंसं अर्जेंटिनाच्या इथं गेलं ना तर एक लक्षात ठेवा सिलिकॉन सापडतंय. सो पॉसिबिलिटी असे आहे की ब्राझीलमध्ये सुद्धा सापडेल, कारण एकच भाग आहे ना. सो सिलिकॉन तिथं सापडतंय, जो की आत्ताच्या सध्या डॉमिनेटिंग याच्यामध्ये फार मोठा हे आहे. इव्हन जर्मेनियम, सिलिकॉन, डायोड्स जे बनतात ना ते ब्राझीलमध्ये सापडतात. सो रिसोर्सेस आहेत. चायना तर सगळ्यात मोठा सप्लायरच आहे बाई. रशियनमधून तुम्हाला काय मिळतंय, ऑइल मिळते, क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी मिळते तिथनं. आणि जे आहे इथं काय दिलेलं आहे, साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकेमध्ये काय आहे तिथं, तर एक लक्षात ठेवा की तिथं माइन्स पण आहेत खूप मोठ्या, है ना. डायमंड्स वगैरे पण मिळतात, पण ते बोट्सवानामध्ये मिळतात, इकडं खाली नाहीत मिळत. साऊथ आफ्रिकेमध्ये पण पेट्रोलच्या वगैरे माईन आहेत, पण एवढ्या नाही आहेत जेवढ्या बाकीच्या ठिकाणी आहेत. सो की इनिशिएटिव्ह काय आहे, ब्रिक्स टेक्नॉलॉजी ट्रान्सफर सेंटर, ब्रिक इन्स्टिट्यूट फॉर फ्युचर नेटवर्क, बट कमर्शियलायझेशन रिमेन्स वीक. पण प्रॉब्लेम काय झालेला की इथं कमर्शियलायझेशन होत नाही. म्हणजे जी टेक्नॉलॉजी बनवतायत ना ती विकली जात नाही, किंवा त्या टेक्नॉलॉजीचं कमर्शियलायझेशन तेवढे पैसे मिळत नाहीये तिथं. पुढं अँड एलिव्हेटेड ॲज द सेंट्रल पिलर 2025च्या डिक्लेरेशनमध्ये, फोकस ऑन इक्विटेबल इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटल ओरिएंटेड AI गव्हर्नन्स. सो आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज गोइंग टू डॉमिनेट इन दिस स्कीम. सो एक लक्षात ठेवा, लो रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. सो सगळ्यात मोठा आता जो प्रॉब्लेम आहे इंडियाचा आपल्यासाठी, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये खर्चच कमी करतोय. जेवढा आपला GDP आहे आता $5 ट्रिलियन कडे चाललोय. ऑलमोस्ट आत्ताच्या चालू इयरमध्ये, करंट इयरमध्ये $4.1 बिलियन एवढा आपला GDP आहे. म्हणजे जवळपास आपण जगातली चौथी अर्थव्यवस्था आहोत. आय थिंक पहिली आहे ती US आहे, दुसरी चायना आहे, तिसरी माझ्या माहितीनं जर्मनी असावी. जपान 4 नंबरला होतं, त्यांना मागे टाकलं आपण आणि पुढे आलेलो आहे. सो आपण आय थिंक 4 नंबरला आहोत. येस. आणि 0.66% कशाच्या, GDPचा आपण फक्त खर्च करतो. हे जरा क्लिअर करतो ना. आपला खर्च जो आहे हा किती चालतो, फक्त 0.66% ऑफ GDP. आता एवढा जर कमी खर्च केला तर मग मला एवढं सांगा की रिसर्च इनोव्हेशन कसं होणार आहे. पैसे लागतात ना भाई, पैसा लागता आहे असं म्हणतात ना. मग किती केलं पाहिजे, ऍटलिस्ट 3% तरी गेलं पाहिजे. एक्सपेक्टेड आहे ग्लोबली 6% करतात. US सारख्या ज्या गोष्टी आहेत ना, आपलं रिसोर्स फार वीक आहे. म्हणजे जेवढं पण रिसर्च आहेत ना फार वीक आहे. ते मध्यंतरी जर तुम्ही बघितलं की देअर अलिगेशन्स ऑन द गलगोटिया युनिव्हर्सिटी, ते तुम्ही प्रकार बघितलेलाच होता की त्यांनी काय केलं होतं तिथं, की 1.5-2 लाख रुपयाचं ते काय मिळतं, ते कुत्रं मिळतं, ते आणलं होतं आणि AIच्या नावाखाली खपवलं होतं तिथं. मग काय केलं आहे ते, एकतर व्यवस्थित तिथं नुसतं रिसर्च अँड डेव्हलपमेंट तर पाहिजेच, ठीक आहे, पण वीक इनोव्हेशन सिस्टम का, प्रोफेसरच आपले असे काम करत नाहीत, फंडिंग कन्स्ट्रेंट आहेत, अनइव्हन पार्टिसिपेशन ऑफ न्यू मेंबर्स, लॅक ऑफ परमनंट इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम, काय मेकॅनिझमच नाहीये. सो वे फॉरवर्ड, नीड फॉर द परमनंट सेक्रेटरिएट, EU लाईक मॉडेल, हॉरिझन प्रोग्राम जो आहे ना त्यांचा, हॉरिझॉन प्रोग्राम म्हणून आहे, इन्व्हेस्टमेंट लेड रिसर्च असा प्रोग्राम आहे तो. त्याच्यामध्ये ते काय करतात, फंडिंग देतात, बाकी सगळ्या गोष्टी जेवढं पण त्यांना तिथे अँसिलरी सपोर्ट्स देता येतील किंवा तेवढं इकोसिस्टम बिल्डअप करता येईल त्याच्यावर काय करत असतात, ते नेहमी फोकस देत असतात. सो युरोपियन कंट्री नेहमी इनोव्हेशनमध्ये पुढे आहेत. मग आता हे असेसमेंट करण्यासाठी एक हे येते बघा, काय म्हणायचं आपल्याला, त्याच्यासाठी इंडेक्स येते ज्याला आपण म्हणतो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, इंडियाचा रँक फार कमी आहे याच्यामध्ये, 102-103 वर असेल कदाचित आपण. आणि या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स कोण काढतं, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. सो WIPO, विपो लक्षात ठेवण्यासाठी म्हणू नका, विपो WIPO
वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणून नावाचं काय आहे ऍक्च्युली ते ऑर्गनायझेशन आहे. आणि हे इंडेक्स काढतं. मग हे कशावर काढतं की बघा एफिशियन्सी किती आहे सिस्टमची, किंवा त्याच्याच बरोबर अजून काय आहे की तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर किती काम करता, आउटपुट किती मिळतंय त्याच्यातून, असे पॅरामीटर्स लावतं आणि बघतं की खरंच किती आहे. सो आपण हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. दरवर्षी आपल्याकडे 1 करोड जवळपास इंजिनियर्स बाहेर पडतात. किती रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये असतात? काहीच नाहीये. आपल्या इकडं कबाडा झालेला आहे फक्त आपल्या इथे ह्या सगळ्या गोष्टींचा. सो हे प्रमोट करणं, ह्या गोष्टींना बघणं, इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम प्रमोट करणं किंवा रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये हे गोष्टी करणं काय आहे गरजेचं आहे. सो युपीएससीने आहे का नाही एक प्रश्न विचारलेला होता याचबरोबर, ठीक आहे. याच्याच बरोबर एक प्रश्न काय विचारलेला होता, तर जस्ट मी सांगून देतो. देर इज नो स्कोप लेफ्ट. ठीक आहे. एक प्रश्न असा विचारलेला होता, जस्ट सांगतो की वाय द youth in India do not want to just enter into the field like research and development आणि सायंटिफिक ज्या पोस्ट आहेत जिकडं सायन्स म्हणजे सायन्सचे बेस जे फील्ड आहे तिकडे जायला का नको म्हणतायत आपल्याकडचे. तर एक 4 ते 5 कारणं सांगतो, जस्ट माउथ टू माउथ डिलिव्हर करतो, लिहित काय बसत नाही. किंवा जर थोडंसं इथं मला स्कोप मिळतोय की का करत नाहीत आपल्या इथं, का रिसर्च अँड डेव्हलपमेंट का नाहीत करत. तर एक लक्षात ठेवा, हा मुद्दा तर तुमचा पहिला येणारच आहे. नंबर 1, अट्रॅक्टिव्ह नाहीये हे करिअर. ऑलमोस्ट 50-50 वर्ष जातात तुमचे एखादा थेसिस तुमचा प्रूव्ह करायला. जे कोणी 1990-92 ला लागले होते ना कामाला, तर ते कुठं आता त्यांना 2023 मध्ये मेडल मिळाले, ते नोबल मिळालेत फिजिक्सला वगैरे. ते ॲटॉमिक पार्ट असतात ना, ऑटो सेकंड पार्ट 2023चं काहीतरी नोबल मिळालेलं आहे फिजिक्ससाठी. म्हणजे जवळपास 92 पासून 23 पर्यंत जर काढायचं म्हटलं तर आयुष्यातले किती वर्ष गेले, 30-30, 35-35 वर्ष नुसतं रिसर्च करण्यात गेले. आणि नोबल किती मिळणार त्याच्यामध्ये, जवळपास $1 मिलियन मिळतात. थोडक्यात 10 लाख गुणिले 80 गेलं तर 80 लाख, जवळपास एक लमसम पकडा 1 CR मिळतो. मग माणूस काय म्हणणार की रिसर्च, आणि ते पण कधी रिसर्च प्रूव्ह झाला तर नोबलमध्ये 1 CR मिळतात इंडियन रुपीजमध्ये. लेटस अज्युम $1 मिलियन मिळतात, $US मिळतात. मग आता विषय काय आहे की 50 वर्ष घालवायचे आणि 1 करोड. त्यापेक्षा माणूस काय म्हणतोय, इंजिनिअरिंग करा मस्तपैकी, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जावा मस्तपैकी, पैसे मिळतील. आणि हे तर मी नोबलचं म्हणतोय, भारतातले तर काय पैसे मिळतील का नाही माहित नाही. बरं, दुसरी गोष्ट अजून काय आहे, एक तर प्रॉमिसिंग करिअर नाहीये. रिसर्च फेल गेला तर म्हणतील हे एड्या डोक्याचं आहे. सायंटिस्ट वेड्या डोक्याचेच लागतात ना. दुसरी गोष्ट, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर तर फंडिंग कमी आहे, 0.33%, 0.66%. अदर अल्टरनेटिव्ह आहेत आपल्याकडं, है ना. युपीएससी मध्ये जावा, लाईफ सेट आहे. एमपीएससी करा, लाईफ सेट आहे. सो हे एक आहे. दुसरी गोष्ट, रिसर्चची जी व्हॅलिडिटी आहे सोसायटीसाठी ती किती आहे. उदाहरणार्थ एखादं जर बनवलं तर ते त्याचं तुम्हाला मॉनिटायझेशन मिळणार आहे का, किंवा त्याचे बेनिफिट किती मिळणार आहेत. एकच मिनिट, त्याचे मॉनिटायझेशन किती होणार आहे. सो माझ्या मित्रांनी एक प्रोजेक्ट बनवला होता, डिफेन्स इंडस्ट्रीसाठी बनवला होता. त्यांनी ते रोवर्स वगैरे बनवले होते. अँड दे प्रेझेंटेड द डिझाईन इन फ्रंट ऑफ देम अँड दे सेड की फुकट द्या. अरे भाई, फुकट कसे देणार आहेत. नाही ना मी घेऊ शकत, मी नाव नाही घेऊ शकत त्यांचं. मोठी कंपनी आहे, मोठी नाव आहेत ती, बट इट हॅपन विथ देम. मग ते काय म्हटले, मरू दे तिकडं, कशाला करायचंय मला, ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत. मग अपॅथेटिक होतात युथ आपोआपली, है ना. इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम नाहीये. मग आता गव्हर्नमेंटनी काय केलं जातं. आणि दुसरी गोष्ट, सोसायटल ऍक्सेप्टन्स. एकतर सोसायटल ऍक्सेप्टन्स इतका कमी आहे, सरळ सरळ सांगायचं गेलं, रिसर्च फील्डमध्ये काम करतोय, काय कामं करतो, अशी टेंडन्सी आहे. ॲटिट्यूड फॉर्मेशन आपल्याला नकोय. आपल्या देशामध्ये अशा गेल्या 50 वर्षात किती नवीन आविष्कार झालेत, नाहीये. जर मी तुम्हाला सांगितलं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याचं बजेट आहे 40 करोड, 40 CR. आणि त्याच्यामधून काय बनवलेलं आहे, जस्ट फक्त फुले त्रिवेणी गाय आणि वैभव विळा आंबा कापण्यासाठी. हे आपलं रिसर्च आणि डेव्हलपमेंट मधलं योगदान आहे भारतामधलं. ऑल्दो आय एम क्रिटिकल राईट ॲट दिस पॉइंट, सो इट्स अ कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम. 40 करोड देऊन जर तुम्ही फक्त एक विळा बनवताय तिरका बनवून, तर मग कसं होणार आहे. इट्स नॉट गोइंग टू हॅपन एनी मोर. सो दिस इज व्हॉट वी आर नीड टू इम्प्रूव्ह. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम आणल्या पाहिजेत, त्यावेळेसच भारत कुठं जाईल आणि पुढे जाईल. एक लक्षात ठेवा की विदाऊट रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपण पुढे जाऊ शकत नाही. या देशाची अवस्था फार वाईट होणार आहे. पुढे गोष्टी लागणार आहेत, पुढे तुम्हाला जसं जसं जग बदलतंय तशा तशा गोष्टी पुढे लागत राहणार आहेत. सो हे महत्वाची गोष्ट होती. त्याच्यानंतर शिफ्ट फ्रॉम बेसिक रिसर्च अप्लाइड इनोव्हेशन एरियाज लाईक हेल्थ,
एनर्जी, क्लायमेट, ICT, AI, डिजिटल टेक्नॉलॉजी. ओ सॉरी, आय थिंक आय हॅव ओपन्ड अगेन दॅट सेम साईड. एक्स्ट्रीमली सॉरी. ओके, टाईमलाईन ओरिजिन. ब्रिक 2006 मध्ये आलं होतं. फर्स्ट समिट 2009 मध्ये बनली होती. ओके, 2010. ओके, एक माझ्याकडून डेटा चुकला होता, तेवढा फक्त रेक्टिफाय करा. आय एम सॉरी फॉर दॅट. 2006 मध्ये ब्रिक झालेला आहे फॉर्म. 9 मध्ये पहिली समिट आहे. इम्पॉर्टंट आहे, एवढं करा. साऊथ आफ्रिकाची एंट्री 2010. सो दॅट फॅक्ट इज करेक्ट. एवढं फक्त करा. इट इज इन्फॉर्मल ग्रुप, नो परमनंट सेक्रेटरिएट और चार्टर. म्हणजे हे काय याला परमनंट सचिवालय नाहीये, एक लक्षात ठेवा. करंट मेंबर्स कोण आहेत? ओरिजिनल 5 होते ब्रिक, आणि परत नंतर कोण झाले? 24 मध्ये एक्सपान्शन झालं. इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया, UAE. एक्सपान्शन इंडोनेशिया पण आलेला आहे. सौदी अरेबिया इज इन्व्हायटेड बट द स्टेटस इज करंटली अंडर फायनल कन्सिडरेशन. सौदीला तर बोलवलं होतं आपण, पण सौदीचं थोडंसं आपल्याबरोबर पटत नाही. सौदी अरेबियाचे जे काही पॉलिसीज आहेत, थोडंसं त्या आपल्या पॉलिसीजची किंवा इंटरेस्टची मॅच करत नाहीत. सो ते होल्ड ऑन आहेत. न्यू डेव्हलपमेंट बँक हेडक्वार्टर इन शांघाय, जसं सांगितलं होतं 2014ला झाली होती. अनलाईक IMF अँड वर्ल्ड बँक, ऑल 5 फाउंडिंग मेंबर्स हॅव इक्वल वोटिंग राईट्स, नो विटो पॉवर. एक लक्षात ठेवा, ब्रिक्स जी बँक आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक, त्याच्यामध्ये जेवढे पॉवर दिलेले आहेत ना, सगळ्यांना इक्वल पॉवर दिलेले आहेत. म्हणजे 100% राईट आहेत ना, प्रत्येक कंट्रीला 20%, 20%, 20%. सो इक्वालिटी प्रिन्सिपलवर चालतोय आपण. सो इक्वालिटी प्रिन्सिपलवर चालतोय. आणि इकॉनॉमिक वेटेज बघितलं तर रिप्रेझेंट्स अप्रॉक्सिमेटली 45% ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन. जगाची जेवढी पॉप्युलेशन आहे ना, त्यातली 45% लोकसंख्या ह्या 5 देशात राहते. सो इम्पॉर्टंट आहे. 40% ऑफ ग्लोबल ऑइल प्रोडक्शन. का? तर एक लक्षात ठेवा, रशिया आहे ना, रशिया आलेला आहे. त्याच्यानंतर अजून कुठला? ब्राझील आहे, आहेत ना तेलाच्या तिथं खाणी. व्हिएतनामच्या जरा सॉरी व्हेनेझुएलाच्या बाजूला आहेत. रिसेंट एक्सपान्शन आहे. 30% ऑफ ग्लोबल GDP. सो इंडिया होल्ड्स द चेअर फॉर 2026. 18 समिट झाली होती, टेकिंग ओव्हर फ्रॉम द ब्राझील. सो 2026 मध्ये आपण आता काय करणार आहोत? इंडिया जे आहे ब्राझीलकडून चेअर घेतलेलं आहे, म्हणजे यजमानपद जे आहे, जे प्रिसाइडिंग होणार आहे त्या चेअरवर, तर तो भारत देश असणार आहे 2026 साठी. 25 साठी ब्राझील होता, माहीत असायला पाहिजे, है ना. पुढं आता इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडियन एज्युकेशन, नेक्स्ट जे पुढं स्ट्रक्चर जे दिलेलं आहे, आता हा नवीन मुद्दा चालू झालेला आहे. याच्यामध्ये मी आता जो बोलतोय तो आहे NEP. सो इम्पॉर्टंट आहे NEP, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरणाबद्दल आता मी बोलणार आहे. मागं ब्रिक्स बद्दल बोलत होतो, मुद्दा चेंज झालेला आहे. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडियन एज्युकेशन, NEP स्टँड्स फॉर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बेस्ड ऑन द कस्तुरी रंगन रिपोर्ट. कस्तुरी रंगन जे होते या कमिटीचे हेड होते पॉलिसीसाठी. अप्रूव्ड 29 जुलैला 2020. फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी ऑफ 21st सेंचुरी. 21व्या शतकातली ही पहिली एज्युकेशन पॉलिसी आहे. याच्या आधी खूप आधी आल्या होत्या. आणि त्यांनी 34 इयर, 34 वर्ष जे आपलं शिक्षण धोरण आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986, ते बदल केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये बदल केले आहेत. तर आता बदल काय झालेले आहेत, तर एक लक्षात ठेवा, बाकीचं हे जरी नाही लक्षात ठेवलं तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 5+3+3+4 असं स्ट्रक्चर झालेलं आहे. आधी कसं होतं? 10+2 स्ट्रक्चर होतं. 10+2 म्हणजेच काय? 10वी पूर्ण करा +2, 11वी 12वी करा, निघून जावा ग्रॅज्युएशनला. आता काय झालेलं आहे? 5 आयुष्यातली पहिली 5 वर्ष. अर्ली चाइल्डहुड केअर, जे आर्टिकल 45 जे म्हटलेलं आहे ना, त्याच्यामध्ये टेकिंग द अर्ली चाइल्डहुड केअर इज द जॉब ऑफ होम. पॅरेंट्सची जबाबदारी आहे. DPSP है ना, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जे म्हटलेले आहे, मार्गदर्शक तत्वे, त्याच्यामध्ये भारतीय संविधानातलं जे 45 कलम आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितले, वय वर्ष 6च्या खाली जे आहेत ना, त्यांची काळजी घेणं हे कुणाचं कर्तव्य आहे? पॅरेंट्सचं काम आहे. सो दिलेलं आहे. सो हे 5 वर्ष पहिली, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 3 आणि हे 4, म्हणजे 8वी ते 12वी. त्याच्या आधीचे 3 वर्ष म्हणजे 5वी ते 8वी. आणि त्याच्या आधी परत किती आहे? दुसरी ते दुसरी पहिली 5वी म्हणजे 3 मागे गेलं ना आपण, दुसरी तिसरी चौथी है ना, चौथी तिसरी दुसरी, म्हणजे दुसरी ते 5वी इथं 4, पहिली ते चौथी आणि इथं 5वी. आणि ह्याच्या आधी काय आहे? लहान असणारी, त्याच्या आधी खाली वयोगटातली, असं स्ट्रक्चर ते दिलेलं आहे. ऍटलिस्ट एवढं तरी माहित पाहिजे, 5+3+3. ठीक आहे, बाकी काय माहित नसलं तरी चालेल. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, फाउंडेशनल स्टेज सांगितलेले 3 इयर्स ऑफ प्री स्कूलिंग अंगणवाडी प्लस ग्रेड 1 and 1 to एज 3 to 8, म्हणजे 3 ते 8 वयोगटात ते दिलेलं आहे. एवढं टेक्निकली जास्त जाण्याची जरी गरज नाही. 5+3+3+4 एवढं जरी म्हटलं, सॉरी
5+3+3+4 तेवढं जरी बघितलं तरी खूप झालं. आता मेजर हायलाइट्स जे आहेत ते काय आहेत याच्यामध्ये एक लक्षात ठेवा. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तर ऍक्च्युली त्यांनी असं सांगितलेलं आहे की 3 लँग्वेज फॉर्म्युला सांगितलेलं आहे. 3 लँग्वेज फॉर्म्युला. आता 3 लँग्वेज फॉर्म्युलामध्ये कुठली, तर एक लक्षात ठेवा तुम्हाला एक इंग्लिश आलीच पाहिजे. ठीक आहे. याच्यानंतर दुसरी कुठली आली पाहिजे, हिंदी. आणि त्याच्यानंतर बरोबर काय आली पाहिजे तुम्हाला तिथं एक तुमची व्हर्नॅक्युलर म्हणण्यापेक्षा मदर टंग. मदर टंग आली पाहिजे म्हणजे मातृभाषा. लहानपणी असताना तुम्ही मातृभाषाच बोलतात ना, आपली मराठी, कोणाची हिंदी, कोणाची इंग्लिश असेल बोलू शकतात है ना. सो त्याच्यातून तुम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे लहानपणी. थोडंसं पुढे गेलं तर 2 अजून भाषा, एक इंग्लिश कंपल्सरी ऑल ओव्हर इंडियासाठी आणि एक त्याला सबस्टिट्यूट हिंदी असावी. थोडंसं हिंदीला विरोध आहे साऊथ स्टेटमधून है ना. सो हे माहीत असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं याच्यामध्ये टेक्निकल एक लक्षात ठेवा, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असं एक तुमचा ABC ID तयार होतो आणि त्याच्यामध्ये जेवढे काही तुम्ही हे केलेत क्रेडिट्स घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये ऍड होत राहतात. तो ABC ID असतो ना, तो तुमचा जनरेट होतो तिथं. तुम्ही जाऊन ह्याच्यामध्ये जर केलं आय थिंक डिजिटल जे ॲप आहेत, ॲपचं नाव जस्ट एक मिनिट मी विसरलो, मला रिकॉल होत नाहीये. त्या ॲपचं नाव सांगितलं असतं मी तुम्हाला. डिजी आधार बहुतेक. तर मे बी मी नेक्स्ट एपिसोडमध्ये सांगून देतो. राईट नाव इन अ पोझिशन टू डिलिव्हर दॅट नेम ऑफ ॲप काय आहे ते आठवत नाहीये. सो त्या ॲपमध्ये जर गेला तर तिथं ते जमा असतात. सो त्याच्यावरून तुम्ही किती क्रेडिट कमवले हे सुद्धा कळतं. वोकेशनल एज्युकेशन. सो वोकेशनल एज्युकेशन म्हणजेच काय, एक लक्षात ठेवा की कोडिंग स्टार्ट फ्रॉम द 6th अँड मॅन्डेटरी इंटर्नशिप. आता कोडिंग 6वी पासूनच शिकवणार आहेत. जे IT मध्ये बसून करतात ना, घ्या मग आता 6वी पासून पोरगं जर IT करायला लागलं तर ते काय होणार आहे. सो एवढं चेंजेस होणार आहेत, माहीत असू द्या. पुढं त्याच्याच बरोबर काय, असेसमेंट रिफॉर्म, अ शिफ्ट फ्रॉम रोट मेमरायझेशन कॉम्पिटन्सी बेस्ड टेस्टिंग. बोर्ड एक्झाम्स विल बी मेड लाईक इझियर अँड कॅन टेक अप 2 times अ इयर. म्हणजे 2 वर्षातून 2दा तुम्हाला बोर्ड एक्झाम देता येणार आहेत. जे बोर्ड एक्झाम 10वी-12वी म्हणतो ना, वर्षातून 2दा देता येणार आहे ना. मस्त. नापास झालं तरी परत पास होता येईल आणि रट्टा मारणं सोडून देऊन तिथं अॅनालिटिकली तुम्हाला अभ्यास करता येईल, याच्यावर फोकस असेल. न्यू रेग्युलेटरी बॉडीज है ना. तर हायर एज्युकेशन कमिशन म्हणण्यापेक्षा इथं काउन्सिल ऑफ इंडिया म्हटलं पाहिजे. तर एक कमिशन बनवणार आहेत, हायर एज्युकेशन काउन्सिल ऑफ इंडिया, अ सिंगल अम्ब्रेला बॉडी. आणि परक ॲज अ नॅशनल असेसमेंट प्रोग्राम एक हे आहे असेसमेंट साठी करण्यासाठी, म्हणजे तुमची गुणवत्ता चाचणी करण्यासाठी एक पोर्टल बनवणार आहेत. त्याचं नाव आहे परक आणि दुसरं आहे तुमचं हायर एज्युकेशन काउन्सिल ऑफ इंडिया. सो अशा पद्धतीच्या 2 बॉडीज तिथं बनवणार आहेत. अजून एक असं आहे की जे आधी असं होतं ना, आर्ट, त्याच्यानंतर सायन्स आणि कॉमर्स असे जे 3 भाग होते ना, आता ते बंद होणार आहे. आता त्याला ते नाहीत म्हणणार, +4 म्हणणार आहेत. आता +4 म्हणजेच काय, तर एक लक्षात ठेवायचं की 10वी झाल्यानंतर तुम्हाला कॉमर्सचे सब्जेक्ट घ्यायचे, वाटलं अकाउंटन्सी शिकायचं शिकू शकता, फिजिक्स घ्यायचं आहे फिजिक्स घेऊ शकता, कोणाला केमिस्ट्री घ्यायचं आहे घेऊ शकता, बायो आवडत नाही सोडू शकता. बरं ठीक आहे, याच्याच बरोबर मला हिस्ट्री शिकायचं आहे शिकू शकता. सो देर इज अ चॉईस इज अवेलेबल टू यू गाईज. सो आधी रिस्ट्रिक्टेड होतं, सायन्स साईडला गेलं तर PCMB करणं कंपल्सरी होतं. त्याच्यामध्ये पण ऑप्शन होते, एक तर बायो किंवा मॅथ्स घ्या, तेवढा स्कोप होता. आर्टमध्ये गेलं तर सगळं हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी हे शिकावंच लागत होतं. बरं इकडे गेला तर हे सगळ्या गोष्टी होत्याच. सो आता ते बंद होऊन तुम्हाला जे पाहिजे त्या चॉईसेसनुसार अवेलेबल गोष्टी असणार आहेत तिथं. सो हे याचं काय आहे, इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. सो अशा पद्धतीने आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे ते 1986ला रिप्लेस करून आता 2020 मध्ये आलेली आहे. कमिटीचं नाव माहीत असू द्या, कस्तुरीरंगन कमिटी. आणि स्ट्रक्चर जे बदललेलं आहे ते 5+3+3+4. आधी 10+2 होतं. लँग्वेज 3 लँग्वेज फॉर्म्युलावर चालणार आहेत. इम्पॉर्टंट आहे, GDPच्या 6% खर्च करायला सांगितलेलं आहे जवळपास याच्यामध्ये. सो या पद्धतीने इथं काय होणार आहे, हे एज्युकेशन इन्क्लुझिव्ह होणार आहे, मोर डेमोक्रेटिक अँड इट विल रीच द ऑल ऑफ द मासेस. आणि इथं टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा सांगितलेले आहेत. इवन दो क्वालिटी लॅब्स सुद्धा सांगितलेले आहेत, जसं की अटल टिंकरिंग लॅब्स इनोव्हेशनसाठी. अटल टिंकरिंग लॅब जे सांगितलेलं आहे ना, अटल इनोव्हेशन मिशन म्हणून जे चालू झालेलं होतं, त्या मिशनमध्ये ऍक्च्युली या टिंकरिंग लॅब असतात. मग टिंकरिंग लॅबमध्ये काय असतं, तर एक लक्षात ठेवा की जे आपण प्रोजेक्टसाठी लागणारे, जसं से फॉर एक्झाम्पल इस्रोसाठी लागणारे जेवढे काही त्यांचे जे प्रोजेक्ट असतात त्याच्यामध्ये नट बोल्ट वगैरे लागतात, त्या सगळ्या गोष्टी काय असतात त्याच्यामध्ये तिथं बनवले जातात 3D मध्ये आणि ते तिथं तुम्हाला दाखवले जातात. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये
तिथं काही सिलेक्टेड शाळा असतात, तिथं लॅब्स दिलेले असतात, ज्याच्यामध्ये जाऊन विद्यार्थी तिथं काय करू शकतात, ऑन फील्ड ट्रेनिंग्स घेऊ शकतात, बाकी सगळ्या गोष्टी करू शकतात. सो ही सगळी पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी एक्सपेंडिचरच्या बरोबर डेडिकेटेड टीचर्सची टीम असणं सुद्धा गरजेचं आहे. सो असे जे मुद्दे आहेत ना, हे तुम्ही तुमच्या GSच्या आन्सरमध्ये लिहू शकता. सो हे पार्ट असणं फार गरजेचं आहे. सो दॅट्स इट. सो आत्ता मी 4 ते 5 रिलेव्हंट आर्टिकल्सचं काय केलेलं आहे, तुमच्या पुढे डिस्कशन केलेलं आहे. ते डिस्कशन तुम्हाला जेवढं इम्पॉर्टंट होतं तेवढे पॉईंट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि आय होप की हे तुम्हाला युटिलाइज करता येतील तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, आणि तुम्हाला डायरेक्टली आन्सर्स MPSC आणि UPSC मध्ये लिहिता येतील. सो see you again next time. Thank you so much for watching for the big picture of this episode. See you again next time. Thank you so much. Jai Hind. Namaste.